नमस्कार. किचन स्टोरीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत पोह्यांचा चिवडा. पोह्यांचा चिवडा म्हटलं की आठवण होते ती बालपणाची, जेव्हा आई जेवणाच्या डब्यामध्ये चिवडा घालून द्यायची. तोच चिवडा कुरकुरीत आणि तसाच चमचमीत कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत. इथे मी 4 वाट्या जाड पोहे घेतलेत. तुम्ही पातळ पोहे घेतले ते पण चालतील. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलीत. 4-5 हिरवी मिरचीचे तुकडे, 4-5 खोबऱ्याचे तुकडे घेतलेत. अर्धा चमचा जिरे मोहरी, अर्धा वाटी शेंगदाणे, चवीनुसार मीठ, पिठी साखर 1 चमचा घेतलाय, अर्धा चमचा हळद घेतलाय आणि 2 चमचे तेल घेतले. सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालून घ्यायचे. त्यात शेंगदाणे तळून घ्यायचे. आणि त्याच तेलात खोबरं सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. ते काढल्यानंतर त्यातच जिरं, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता हे छान परतवून घ्यायचंय आणि त्यात हळद टाकायची आणि लगेचच पोहे आणि तळलेले शेंगदाणे आणि खोबरे टाकून घ्यायचे. हे छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पिठी साखर आणि चवीनुसार मीठ घालून मंद गॅसवर 10 मिनिटं पोहे छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे ते अगदी छान कुरकुरीत असे होतात. आणि अशा प्रकारे तयार झाला आपला कुरकुरीत असा पोह्यांचा चिवडा. हा पोह्यांचा चिवडा अगदी महिनाभरही व्यवस्थित राहतो. कुठेही फिरायला जाताना सोबतही बरा असतो असा हा पोह्यांचा चिवडा.